जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 33 जण जखमी झालेले आहेत अशी माहिती देखील पाकिस्तानी लष्कराकडून देण्यात आलेली आहे। जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयावरती देखील भारतानं हा हल्ला केलेला आहे। भारतानं अत्यंत प्रिसाइजरित्या हा संपूर्ण हल्ला केलेला आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण ऑपरेशनवरती रात्रभर लक्ष ठेवून होते। या संपूर्ण प्रकरणात त्या ऑपरेशन सिंदूर कसं राबवण्यात आलेलं आहे याची माहिती देखील 10 वाजता सकाळी पत्रकार परिषद घेऊन भारतीय सैन्याकडून देण्यात येणार आहे। यामध्ये अत्यंत महत्त्वाचं ऑपरेशन सिंदूर जे आहे ते भारताकडून करण्यात आलंय। 9 दहशतवादी तळांना जे आहे ते लक्ष्य करण्यात आलेलं आहे। यामध्ये 24 मिसाईल ज्या आहेत त्या दागल्या गेल्यात, तर 8 मृत्यू आणि 33 जण जखमी झाले असल्याची पुष्टी जी आहे ती पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत कशा पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वॉर रूम मध्ये बसून हा संपूर्ण ऑपरेशन जे आहे ते पाहिलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लक्ष ठेवून होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते अनेक बैठका ज्या आहेत ते काही गेल्या दिवसांपासून घेत होते। जवळपास उच्चस्तरीय बैठका ज्या आहेत त्या झालेल्या होत्या। मसूद अझर, हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारतानं यशस्वीरित्या हल्ले केलेले आहेत। मसूद अझर आणि हाफिज सईदच्या या ठिकाणांवरती भारतानं हे यशस्वी हल्ले केलेले आहेत आणि या ठिकाणांना उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलेलं आहे। जवळपास 50 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारताला यश आलेलं आहे। मसूद अझर आणि हाफिज सईद जे आहेत त्या अनेक भारतामध्ये ज्या काही दहशतवादी कारवाया झाल्या याचे मास्टरमाइंड हे मसूद अझर आणि हाफिज सईद होते। भारतामध्ये जो काही 26/11चा हल्ला झाला होता त्याचा मास्टरमाइंड हा हाफिज सईद होता। त्याच्या ठिकाणांवर देखील भारताने यशस्वीरित्या हल्ले केलेत। मौलाना मसूद अजहर साहब के जो है मदरसा है उसके ऊपर 4 मिसाइल दागे गए हैं, 4 मिसाइलों के साथ हमला किया गया है मौलाना मसूद अजहर साहब के। लेकिन मेरा सवाल है कि हमारी एजेंसीज कहां सोई हुई थी, हमारी अफवाज पाकिस्तान कहां सोई हुई थी जब ये हमला हुआ। मुजफ्फराबाद की भी खबर आ रही है कि मुजफ्फराबाद वाली साइड पे भी ये अटैक हुआ है, लेकिन सबसे पहले मेरे बहावलपुर सिटी के अंदर अटैक हुआ है ब्लास्टिक मिसाइल के साथ। उन्होंने हमला किया है मौलाना मसूद अजहर साहब के मदरसे के ऊपर 4 मिसाइल मारे गए हैं। तर पाकिस्तानी नागरिक जो आहे तो स्वतः कबुली देतोय की मसूद अझरच्या या संपूर्ण ठिकाणांवरती हे दहशतवादी जिथे राहत होते त्या ठिकाणी हा हल्ला झालेला आहे आणि पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा काय करते असा सवाल देखील पाकिस्तानचेच नागरिक विचारतायत। खरं म्हणजे हास्यास्पद आहे सतीशजी। नक्कीच माझ्या मते ही बोलकी प्रतिक्रिया त्या ठिकाणी आहे। पाकिस्तानच्या नागरिकांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मुळात आपल्याला जसं माहिती आहे की पाकिस्तानच्या इस्लामिक दहशतवादी संघटनांमध्ये 2 महत्त्वाच्या संघटना आहेत। एक आहे जैश ए मोहम्मद आणि दुसरी जी आहे अगोदरची लष्कर ए तैयबा, ज्याचं नाव आता बदलून जमाते उद दावा असं त्या ठिकाणी नाव ठेवलेलं आहे। या जमात उद दावाचं जे सेंटर त्या ठिकाणी होतं म्हणजेच या लष्कर ए तैयबाचं ज्याचा मुख्य संस्थापक जो आहे तो हाफिज सईद आहे, तर ते आहे मुरिदकेमध्ये, पंजाबमधल्या मुरिदकेमध्ये। बाय द वे मुरिदके हे ते स्थान आहे, जर भारतीयांना आठवत असेल तर 26/11ला जो हल्ला झाला होता आणि अजमल अमीर कसाबला आपण पकडलं होतं, या अजमल अमीर कसाबचं मूळ हे याच पंजाबच्या पाकिस्तानच्या पंजाब प्रॉव्हिन्समधल्या मुरिदकेमधलं आहे आणि ते मुरिदके जे आहे ते अतिरेक्यांचं नेहमीच एक प्रकारचं जे आहे महत्त्वाचं स्थान राहिलेलं आहे, त्याला आपल्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला जैश ए मोहम्मदचं त्याचा जो संस्थापक आहे तो आहे मसूद अझर आणि मसूद अझरचं जे मुख्य ट्रेनिंग कॅम्प किंवा त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते बहावलपूरमध्ये आहे आणि त्या बहावलपूरमधल्या मदरशाला त्याचबरोबर त्याच्या ट्रेनिंग कॅम्पला उद्ध्वस्त करण्यामध्ये सुद्धा आपल्या या प्रिसिजन स्ट्राईकमध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे। आणि पाकिस्तानच्या नागरिकाची जी प्रतिक्रिया तुम्ही त्या ठिकाणी दाखवली, माझ्या मते खऱ्या अर्थानं ती बोलकी प्रतिक्रिया त्या ठिकाणी आहे की एवढा गाजावाजा तर पाकिस्ताननं केला, पण भारतानं जे आहे त्या इतक्या सो कॉल्ड हाय सिक्युरिटीवाल्या त्यांच्या एलिटी त्याचबरोबर जैश ए मोहम्मदचे जे हेडक्वार्टर होते त्या हाय सिक्युरिटीवाल्या एरियामध्ये येऊन जर आपण म्हणजे त्यांच्या एरियामध्ये घुसून जर आपण त्या ठिकाणी प्रिसिजन स्ट्राईक केले आणि त्याला जर उद्ध्वस्त केलं तर पाकिस्तानची फौज, पाकिस्तानचं लष्कर खरोखरच झोपलं होतं का, हा प्रश्न जे आहे तिथल्या सामान्य नागरिकाच्या मनामध्ये उपस्थित होणं हे साहजिक त्या ठिकाणी आहे। आणि हे 9च्या 9 जे स्थानं त्या ठिकाणी आपण निवडले त्याच्या आधारावर आपल्याला इंटेलिजन्स होतं, त्या आधारावर जे आहे तिथले ट्रेनिंग कॅम्प आणि एक प्रकारे जे आहे रिक्रुटमेंट मोठ्या प्रमाणावर या सगळ्या सेंटरमध्ये होतं, म्हणूनच ही स्थानं आपण त्या ठिकाणी निवडली आणि अतिशय प्लॅन्ड पद्धतीने आपण जे आहे सतीश आपल्या सोबतच रहा। आणखीन एक ब्रेकिंग बातमी आलेली आहे, अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। मसूद अझर, हाफिज सईदच्या ठिकाणांवर भारतानं यशस्वी हल्ले जे आहेत ते केलेले आहेत।
मसूद अजहर साहब के जो है मदरसा है उसके ऊपर 4 मिसाइल दागे गए हैं, 4 मिसाइलों के साथ हमला किया गया है मौलाना मसूद अजहर साहब के। लेकिन मेरा सवाल है कि हमारी एजेंसीज कहां सोई हुई थी, हमारी अफवाज पाकिस्तान कहां सोई हुई थी जब ये हमला हुआ। मुजफ्फराबाद की भी खबर आ रही है कि मुजफ्फराबाद वाली साइड पे भी ये अटैक हुआ है, लेकिन सबसे पहले मेरे बहावलपुर सिटी के अंदर अटैक हुआ है ब्लास्टिक मिसाइल के साथ। उन्होंने हमला किया है मौलाना मसूद अजहर साहब के मदरसे के ऊपर 4 मिसाइल मारे गए हैं। आताच्या घडीची ही महत्वाची बातमी आपण पाहतो आहोत। पाकिस्तानी लष्कराकडून एलओसी वरती गोळीबार सुरू करण्यात आलेला आहे। पाकिस्तानी आर्मीकडून हा पोकळ प्रयत्न करण्यात येतोय। भारतीय लष्कराकडून देखील पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते देण्यात येत आहे। पाकिस्तानकडून जे आहे ते आता एलओसी वरती गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, परंतु भारतीय लष्करानं देखील पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर जे आहे ते दिलेलं आहे। पाकिस्तान आता घाबरलेला आहे आणि त्यानंतर या आता हालचाली ज्या आहेत त्या पाकिस्तानकडनं केल्या जात आहेत। एलओसी वरती पाकिस्तानकडनं या घाबरलेल्या पाकिस्तानकडनं आता गोळीबार जो आहे तो करण्यात येतोय आणि त्याला भारतानं आता चोख प्रत्युत्तर जे आहे ते दिलेलं आहे।